आपण अजून एका विषयावर बोलायला पाहिजे, की तो विषय म्हणजे आपण शोरूममध्ये जात असताना किंवा खरेदीला गेल्यानंतर कस्टमर एक्सपिरियन्स नावाचा एक भाग असतो. हं. म्हणजे एंट्रन्सपासून ते अगदी कॅश काउंटरपर्यंत तुमचा एक प्रवास ठरलेला असतो. तर त्या प्रवासात मला असं वाटतं, की अनेकविध टीम्स काम करत असतात. राईट. तर ते कसं मॅनेज केलं जातं? काय मग तो एक्सपिरियन्स आम्हाला 5 आउट ऑफ 5 द्यायला तुम्ही कसं भाग पाडता? हे बघा, हा जो फ्लो आहे ना, की कस्टमर आतमध्ये स्टेप इन करताना किंवा केल्यानंतर पर्चेज नंतर बिलिंग नंतर कॅशिंग म्हणजे ह्या सगळ्या एक फ्लो ठरलेला आहे त्याचा. बरोबर. आणि त्याच्यामागं प्रत्येक डिपार्टमेंट काम करत असतो. लक्षात घ्या, असं नाही आहे की तुम्ही आले आणि ऑलरेडी स्टॉक लागलेला आहे, असं नसतं. एक परचेस डिपार्टमेंट आहे जो एव्हरी डे टू डे बघत असतो की बाबा कुठं काय कमी आहे, काय परचेससाठी आपल्याला लागणार आहे. एक डिपार्टमेंट असं असतो जो ऑर्डरला टेक केअर करत असतो की बाबा आज दिवसभराचे काय ऑर्डर आहे, हे ऑर्डर्स कोणत्या कारिगरला जाणार आहे, कोणता कारिगर ह्यासाठी बेस्ट आहे, स्पेशलाइज्ड आहे. ओके. हां, मग तो कारिगर या टाईम पिरियडमध्ये हे करू शकतोय की नाही, त्या हिशोबाने कारिगर ठरवणारे लोक वेगळी असतात. म्हणजे दागिन्यांचे प्रकार जेवढे तेवढे कारिगर असतात. तेवढे कारिगर असतात. ओके. म्हणजे प्रत्येक म्हणजे एखादा समजा डायमंडचा कारिगर असेल तर तो कलकत्ती काम करू शकत नाही किंवा अँटिकचं काम करू शकत नाही. त्याची Right. स्पेशालिटी जर अँटिक आहे तर तो अँटिकच करणार. ही विल नॉट लुक इन टू डायमंड सेटिंग अँड ऑल. ओके. तर तो प्रत्येकाची एक स्पेशालिटी आहे. तर त्याला कोणत्या कारिगरला आपल्याला काम देणं आहे तो एक डिपार्टमेंट असतो. परचेज केल्यानंतर ज्यावेळेस परचेज येतो, QC होते, लेबलिंग असतो, तो एक डिपार्टमेंट वेगळा असतो. बरोबर. प्रत्येक पीसला चेकिंग करणारा एक डिपार्टमेंट असतो. अकाउंट्स एक डिपार्टमेंट मोठा आहे. सेल्स करणारी लोकं असतात. सेल्समध्ये तुम्हाला हायरकी सेट करावी लागते. नंतर तुम्हाला प्रत्येक काउंटर वाईज सेल्स डिप्लॉय करावे लागतात की बरोबर. बाबा हा माणूस ही वस्तू खूप छानपणे विकू शकतो. ह्या माणसाला इथं सेट करायला पाहिजे. Right. एक कॉम्बिनेशन असतो लेडीज आणि जेंट्सचा. Okay. कोणत्या काउंटरमध्ये हे दोन काम करू शकतात, कोणतं काउंटर बरोबर. असं आहे जिथं फक्त आपल्याला लेडीजचीच गरज आहे, राईट. एक वुमेनचीच गरज आहे, जेंट्सची गरजच नाही आहे. Right. एखादा काउंटर असतो जिथं जास्त करून जेंट्सच पाहिजे, लेडीजची गरज फार कमी असते. से फॉर एक्झाम्पल चेन काउंटर, चेन जास्त जेंट्ससाठी लागतात, राईट. तर तिथं लेडीजची गरज थोडी कमी असते. पण टॉप्समध्ये जाल तुम्ही, इयरिंग्स वगैरे घ्यायला जाल तर तिथं 100% लेडीजची गरज जास्त असते. राईटली सेड. तर प्रत्येकाचं एक इव्हॅल्युएशन केलं जातं. एक बॅलन्स मेंटेन करावा लागतो की बरोबर. बाबा हां, इथं कारिगर असतात रोजचे, जे रोजचे छोटे मोठे काम करतात. एकही माणूस त्या फ्लोमध्ये जर मिसिंग असेल तर तुमचं चॅनल ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. जास्त तर त्याच्यासाठी आपल्याला एक बॅकअप रेडी ठेवावा लागतो. अच्छा. तर तो फ्लो मेंटेन करणं हा एक मोठा चॅलेंज आहे. डे टू डे, एव्हरी डे तुम्हाला कुठंच कमी नाही व्हायला पाहिजे. आणि तुम्ही बघा आजच्या तारखेला कसं आहे ना, सगळं काही एवढं एक्सपेक्टेशन्स असतात की कोणीही कुठेही गेला ना तर वी एक्सपेक्ट अ लॉट ऑफ थिंग्स ॲज अ कस्टमर, ॲज अ कन्झ्युमर. तर तुम्हाला त्याला प्रत्येक वेळेस त्याच्या प्रत्येक क्वेश्चनला आन्सरेबल, चॅलेंजवर खरं उतरणारा असा माणूस जर पाहिजे तर तुम्हाला ते रेडी राहावंच लागणार आहे. Right. तुम्ही असं म्हणू शकत नाही आज नाही माणसं आली, आज नाही करू शकत नाही. तुम्हाला काही ना काही करून तो सेट करून तो सर्व्हिस Right. द्यावीच लागणार आहे मग हे तुम्हाला. ट्रेंड चेंज जे होत राहतात ज्वेलरीमध्ये, तर मग त्याचं पर्टिक्युलर ट्रेनिंग तुम्ही ठेवता एम्प्लॉईजसाठी? हे बघा, कसं असतं? कसं असतं की ज्यावेळेस ट्रेंड चेंज होतो ना तो रातोरात कधी होत नसतो. एक फ्लो येतो की बाबा कस्टमरच्या डिमांड्स आहे ना ह्या पर्टिक्युलर आयटमसाठी वाढत चालल्यात. एका डिझाईनसाठी कस्टमरची रिक्वायरमेंट जास्त येते आहे, एका प्रोडक्टसाठी या पॅटर्नमध्ये चाललं आहे. मग आम्हाला लक्षात येतो की अरे ह्याचा ट्रेंड चालू झाला आहे. बरोबर. से फॉर एक्झाम्पल कोणी हिरोईननी एखादा नेकलेस घातला एक साऊथ मूवीमध्ये, तो नेकलेसचा एवढा हवा झाला की बाबा तो नेकलेसची डिमांडच एवढी निघाली की ती कंटिन्यूस कस्टमर मागतोय. पण तो लगेच ब्रेकही होतो. श्रीवल्ली. हां, श्रीवल्ली, राईट. दुसरं नवीन मूवी येण्या अगोदर तो ट्रेंड ब्रेक होऊन जातो. पण आपले जे ट्रेडिशनल दागिने आहेत, समजा मी मोहनमाळ म्हणतो, लक्ष्मीहार म्हणतो किंवा पोहेहार म्हणा किंवा अशा काही डिझाईन्स आहेत जे आजीच्या काळातून चालत आले तर आजही त्याची डिमांड कंटिन्यूस त्या लेवलनी चालू आहे. ट्रेंड भले चेंज होऊ द्या पण ती शॉर्ट टाईम असणार आहे. शॉर्ट टाईम ॲज इन तुम्ही यूज करा, चालत राहील, नंतर तुम्ही त्याला चेंज करणार, ओके. पण जी जुनी ज्वेलरी आहे ती आजही त्याच फ्लोनी चालू आहे आणि आजही त्याची डिमांड तशीच आहे. ओके. रवी सर, तुम्हाला माहिती असेल कदाचित की अमेरिकन स्थित एक मार्केटर आहे फॅब्रिझो मोरेरा म्हणून. त्याचं असं वाक्य आहे की
ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून किंवा ॲज अ वाईज इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं कधीही फायदेशीरच आहे आणि दॅट इज अ सिग्नल ऑफ यू आर अ वाईज इन्व्हेस्टर. राईट. पण असं जरी असलं तरी आपण बघतो की सद्यस्थितीला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं ॲट टाइम्स तुकड्यांनी आपण इन्व्हेस्ट करू शकतो, पण ॲट टाइम्स इन्व्हेस्ट करणं इट्स नॉट दॅट फिजिबल फॉर अ कॉमन मॅन. तर कसं साधलं गेलं पाहिजे आणि असं का वाटतं की गोल्ड इज गोल्ड आणि गोल्डची कम्पॅरिझनच होऊ शकत नाही आणि सततचे बदलणारे रेट्स हे गोल्डला अजून एका नव्या उंचीवर घेऊन जातात. सो व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? बघा, गोल्डची जी पॉवर आहे ना, ही खूप अगोदर आपल्या एन्शंट टाईम्समध्ये डिफाईन झालेली आहे. राईट. गोल्डनी ह्या टोटल जगाला बॅलन्स करून ठेवलं आहे, इकॉनॉमिक्सला बॅलन्स करून ठेवलं आहे. त्याची पॉवर अनमॅच्ड आहे. येस. से फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आपण आता बघितलं की रशिया युक्रेनमध्ये युद्ध झाला, गोल्ड स्पाईक झाला. राईट. वाय? त्यांनी थोडी गोल्ड लुटायला थोडी आले होते, त्यांचं तर इंटरनल वॉर होता, तरी गोल्ड स्पाईक झाला. राईट. तसंच आपण बघितलं की इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये झालं, ज्यावेळेस इराणनी मिसाईल्स टाकले त्यावेळेस परत गोल्ड वाढलं. काही रिझन नव्हतं गोल्ड वाढण्याचं. इट वॉज जस्ट अन इकॉनॉमिक बॅलन्स की जेव्हा कोणतीही अनसर्टनिटी या जगामध्ये होत असते, तुम्ही वॉर म्हणा किंवा एखादी कंट्री बँकरप्ट होते किंवा Right. काही असेल, तर त्या टोटल ॲसेट्स जे आहेत किंवा ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती टोटली सेफ हँड्समध्ये जातात. कुठं सेफ हाऊसमध्ये जाऊ शकतो ते बघतात. आणि कोणतीही कंपनी, कोणताही ॲसेट मॅनेजमेंट किंवा कोणतीही कंट्री सर्वात पहिले टच करणार दॅट इज फॉर गोल्ड. राईट. दिस इज द रिझन की कोणताही वॉर जर झाला तर सर्वात स्पाईक पहिले होणार गोल्ड. त्याचा इफेक्ट तुम्हाला दिसणार गोल्डमध्ये. काही मिसाईल जर कुठून निघाली, ती मिसाईल लॉन्च नंतर होणार, गोल्ड पहिले हायवर जाणार. तर दिस इज दॅट सेन्सिटिव्ह ड्रिव्हन रेट्स. हे रेट्स एवढे फास्टली ड्रिव्हन का होतात, गोल्ड एवढं सेन्सिटिव्ह का आहे रेट्सच्या याच्यामध्ये, तर त्याचं रिझन हा आहे. जिओ पॉलिटिक्समध्ये आजच्या तारखेला हे बघा, वर्ल्ड आता एक खराब फेजमध्ये आहे. ठीक आहे, तुम्ही बघताय 2-3 ठिकाणी वॉर्स चालू आहे आणि ह्या गोष्टी होत राहणार आहेत. हे कुठं थांबणार नाही आहे. जसं जसं जग पुढं जाईल, जसं जसं इकॉनॉमिक डेव्हलप होणार, सगळ्यांना सुपर पॉवर व्हायचं आहे. इंडियाला सुपर पॉवर व्हायचं आहे, तिथं चायना म्हणते मला सुपर पॉवर व्हायचं आहे. हे सगळं सुपर पॉवरची जी रेस लागली आहे ना, ह्याच्यामध्ये गोल्ड विल प्ले अन इम्पॉर्टंट रोल. आणि हा इम्पॉर्टंट रोल आज प्ले करतोय किंवा यापुढं करणारे असं नाही आहे, हे ऑलरेडी प्रूव्हन आहे. मी त्याच्यावरही जाईल. सध्या या पॉईंटला मी असं कवर करेल की इट्स अ मॅनेजमेंट, की बाबा से फॉर एक्झाम्पल की तुम्हाला वाटतं की इथं रिस्क आहे, स्टॉक मार्केटमध्ये रिस्क आहे, सगळे लोक बाहेर काढतील पैसे आणि गोल्डमध्ये ठेवणार. कारण तुम्हाला माहिती आहे की ॲटलिस्ट काही नाही झालं तर गोल्ड इज सेफ आणि तो ग्रॅज्युअली वाढेल. मे बी इट मे नॉट 5 फोल्ड नाही होणार, पण ॲटलिस्ट सेफ आहे, तो पडणार नाही किंवा तिथून थोडं का होईना पुढं जाईल. आम्ही सिल्वरला कधी म्हणत नाही की बाबा इट्स अ सेफ हेवन, बिकॉज सिल्वरचे रेट्स परत डिराईव्ह होतात वेगवेगळ्या रिझन्समुळे. त्याचा इंडस्ट्रियल यूज आहे वगैरे वगैरे, औषधामध्ये यूज केले जातात, गोल्ड ऑल्सो यूज केले जातात, पण गोल्डला जास्त सेफ्टी म्हणून ॲसेट म्हणून यूज केलं जातो. दॅट इज द रिझन की गोल्डचं रेट्समध्ये नेहमी तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसत राहतात आणि दिसत राहतील पण हे फ्लक्च्युएशनचा जो ग्राफ आहे हा नेगेटिव्ह कधी नाही जाणार. मे बी ड्रॉप येईल, पण तो परत एक नवीन छलांग मारणार, परत तिथून ड्रॉप येईल, परत एक नवीन हाय मारणार, परत एक ड्रॉप येईल, परत एक नवीन हाय मारणार. आणि हो हाय मारत 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 आपल्यालाही लक्षात नाही येणार की आपण 50,000वर बोलत होतो, आज 75वर बोलतोय आणि आता कदाचित नेक्स्ट याच्यामध्ये आपण 1,00,000वर असू. राईट. लक्षात आलं? तर हे ड्रिव्हन आहे हे, आणि हे वाढणारच आहे, हे थांबणार नाही आहे. बिकॉज यू कॅनॉट प्रोड्यूस गोल्ड, यू कॅन एक्स्ट्रॅक्ट गोल्ड. तुम्ही गोल्डला सबस्टिट्यूट म्हणून दुसरं गोल्ड तयार नाही करू शकत. राईट. तर गोल्ड एक नॅचरल रिसोर्स आहे. लॅब मेड काही नाही. लॅब मेड काही नाही, इट्स अ नॅचरल रिसोर्स. तो नॅचरली आपल्याला भेटतोय आणि तो कधी ना कधी संपणार आहे. आणि काय होईल ज्यावेळेस तो संपणार, त्यावेळेस ज्याच्याकडे ज्याची होल्डिंग असेल तो किती पॉवरफुल होईल ह्याचा विचार करायला पाहिजे. राईट. मे बी आज नाही, 100 वर्ष 200 वर्ष, पण कधी ना कधी तर संपेल, कधी ना कधी तर होईल किंवा बस आता नाही निघत आहे बाबा, करायचं काय. ऑइलचं एक सबस्टिट्यूट आपल्याला भेटलं, बायोगॅस वगैरे किंवा हे एनर्जी भेटली आपल्याला, पण गोल्डचं काही सबस्टिट्यूट नाही आहे. राईट. तसंच तुमचं पहिला पॉईंट जसं होतं की वाय गोल्ड इज गोल्ड, वाय दॅट इट इज सो इम्पॉर्टंट की बाबा हे म्हणजे वाढतच चाललंय लोकांनी अर्थात म्हणजे सगळ्या फॅक्टर्सनी त्याला एवढं प्रिशियस का करून ठेवलं. राईट. बघा, मी याला 2 पार्टमध्ये डिवाईड करेल. ठीक आहे.
फर्स्ट पार्ट आपण जाऊयात, ज्यावेळेस खूप जुनं आपल्याला स्कूलमध्ये शिकवलं गेलं आहे की बाबा आपली जी जुनी ट्रेड होत होती दॅट वॉज बार्टर सिस्टम. राईटली सेड. राईट, की बार्टर ॲज इन तुमच्याकडे समजा कांदे आहे आणि माझ्याकडे बटाटे आहे, तुम्हाला बटाट्याची गरज आहे, मी तुमच्याकडून कांदे घेणार, तुम्ही माझ्याकडून बटाटे घ्या. राईट, तर तो तुमची नीड फुलफिल व्हायची. तसंच आपल्याला टमाटर पाहिजे तर एखाद्या माणसाला पकडलं ज्याला टमाटर आहे आणि त्याला बटाटे पाहिजे, घे बाबा तू आणि तू मला दे, त्याची नीड फुलफिल झाली. बरोबर. तर तो बार्टर सिस्टम होता. बट बार्टर सिस्टमची एक लिमिटेशन होती. आपल्याला तो माणूस पकडावा लागत होता ज्याची नीड ती आहे जे माझ्याकडे आहे. ट्रेडच्या जे जिओग्राफिकल डायमेन्शन्समध्ये हे करणं एवढं सोपं नव्हतं की आपल्याला जे पाहिजे ते इथंच भेटून जाईल, बाहेरून मागावे लागत होते. पण त्यावेळेस त्यांनाही आपल्या वस्तूची गरज आहे की नाही त्याची काहीही गॅरंटी नाही आहे. तर बार्टर सिस्टममध्ये खूप साऱ्या लिमिटेशन्स होत्या. ह्या लिमिटेशन्सला ओव्हरकम करण्यासाठीच प्रेशियस मेटलमध्ये ट्रेड करायला सुरुवात झाली आणि तिथं आलं गोल्ड, सिल्वर, कॉपर. ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस इव्हॅल्युएट झाल्या की बाबा नाही, आपण ह्या प्रेशियस मेटलमध्ये करूयात, जेणेकरून एक तर ते पेरिशेबल नाही आहे की बाबा तुम्ही इरपेशल किंवा तुम्ही गोल्ड घेतलं आणि 10 दिवस ठेवलं तर ते खराब होणारे कांद्या बटाट्यासारखे, असं नाही आहे. बरोबर. तुम्ही गोल्ड द्या, तुम्ही त्याच्या अगेन्स्ट एवढं जे पाहिजे तुम्ही ते घेऊन जावा. तर ॲज अन करन्सी गोल्डची जे करन्सीचं जे इव्हॉल्व झालं की इव्होल्युशन झालं किंवा इथून सुरुवात झाली ती गोल्डच्या माध्यमातूनच झाली आणि आजही त्याच्यावरच टिकून आहे. बरोबर. देर इज नो अदर ऑप्शन. देर इज नो अदर ऑप्शन. राईट. आजही म्हणजे गोल्ड त्यावेळेस ॲज अन बार्टर सिस्टमचा एक काय म्हणतो एक हे होता की ऑप्शन म्हणून आला आणि त्याच्यामुळे ट्रेड खूप फास्ट वाढायला लागले. क्रॉस बॉर्डर व्हायला लागलं. पहिले आपसात व्हायचे, त्यावेळेस क्रॉस बॉर्डर फास्ट गोल्डमधून. पण प्रत्येका देशामध्ये गोल्डची व्हॅल्यू आली होती की बाबा हां गोल्ड म्हणून आपण हा ट्रेड करू, कारण तुम्ही इझिली त्याला कॅरी करू शकत होते. हे बरंच वर्ष चालत गेलं. परत एक प्रॉब्लेम आला की बाबा समजा आता तुम्हाला से फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिल्लीत ट्रेक करायचं आहे, तर तुम्ही एवढं गोल्ड घेऊन जायचं का? गोल्ड घेऊन जाताना काही मधी लोकांनी लुटलं तर काय? बरोबर. किंवा गोल्डची क्वालिटी नेहमी चांगलीच देणार समोरचा माणूस, ह्याची काय गॅरंटी? कारण त्यावेळेस तर काही कॅरेटोमीटर वगैरे नव्हते, तर ते त्याला टेस्टिंगची एक प्रोसेस होती. तर आणि दुसरी सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम येत होता त्यावेळेस, दॅट इज गोल्ड घेऊन जाणे, की बाबा इथून तिथपर्यंत घेऊन जाताना जर लुटलं तर झिरो, यू आर बॅक टू झिरो. तर त्यावेळेस जे मी वाचलं आहे त्याच्यामध्ये चायनामध्ये आय एम टॉकिंग अबाउट इयर 1147 इफ आय एम नॉट रॉंग, और मे बी 1153 समवेअर, एका माणसाने बघितलं की हे असे सारे प्रॉब्लेम्स आहे. बरोबर. तर त्यांनी हे ना एक बँक म्हणून कन्सेप्ट आणला. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा गोल्ड त्यांच्याकडे ठेवायचा आणि ते तुम्हाला एक चिठ्ठी लिहून देणार आणि स्टॅम्प करून देणार की बाबा तू दिल्ली से सपोज तुम्ही दिल्लीला चालले, तुम्ही आमच्या त्या बँकमध्ये जा, ही नोट द्या, तिथून तेवढा गोल्ड घ्या आणि तुम्ही तुमच्या वेंडरला देऊन टाका. ओके. तर हा जो ट्रेड आहे या बँकमुळे खूप इझिली प्रोसेस होण्यात आला. राईट. आणि सगळीकडे गोल्डची डिमांड वाढत गेली. तो त्या काळामध्ये सुद्धा सर्वात इझिली जर ट्रेडला घेऊन जायचं होतं, सक्सेस करायचा सर्वात मोठा जो श्रेय आहे तो गोल्डाचा आहे. त्या गोल्डमुळे तो ईज ऑफ ट्रेड झाला. राईट. आणि हे सगळं होत असताना मला वाटतं काहीतरी इयर 1200 और समथिंगमध्ये युरोपियन एक लीडर होता, तो चायनामध्ये आला. त्यांनी बघितलं की अरे इथं तर एवढं व्यवस्थित हे चालू आहे आणि आज आपण अजूनही ते बार्टर सिस्टममध्ये चालू आहोत. तर त्यांनी हा टोटल मॉडेल तिथं रेप्लिकेट केला. ओके. तर तो युरोपियननी ज्यावेळेस हा ट्रेड हा सिस्टम त्यांनी त्याच्याकडे रेप्लिकेट केली, त्यावेळेस मला वाटतं पाऊंड हा चा जन्म झाला. येस. अँड दिस इज हाऊ पाऊंड. आणि त्या काळी सर्वात जास्त ट्रेड जो होत होता तो पाऊंडमध्ये होत होता. बरोबर. ऑल ओव्हर द वर्ल्ड. पाऊंड वॉज जसं आज आपण डॉलरवर आहे, डॉलरची पण खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. कसं पाऊंड मागं गेला आणि डॉलर पुढे आला, त्याच्यामध्ये गोल्ड इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. काय सांगता?
हां, म्हणजे ज्यावेळेस फर्स्ट वर्ल्ड वॉर झाला होता त्यावेळेस प्रत्येक युरोपियन नेशन किंवा जगभरामध्ये जिथं वर्ल्ड वॉरचं हे होतं, प्रत्येकजण आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी ॲम्युनिशन्स यूज करत होते, हां, बरोबर. राईट. त्यावेळेस US नी काय खूप स्मार्ट मूव्ह केलं. त्यांनी काय केलं, प्रत्येक जो कंट्री या वर्ल्ड वॉरमध्ये इन्व्हॉल्ड आहे ना, त्यांनी ॲक्टिव्हली पार्ट घेतलंच नाही US नी. त्यांनी फक्त ॲम्युनिशन्स विकत गेला आणि त्याच्या अगेन्स्ट प्रत्येक कंट्रीवर लोन वाढत गेलं. कारण ॲम्युनिशन्स तर पाहिजे. तुम्हाला जर वर्ल्ड वॉर खेळायचं आहे तर यू नीड ॲम्युनिशन्स, राईट. तर त्या केसमध्ये US नी फार स्मार्टली मूव्ह केलं. फक्त आणि फक्त ॲम्युनिशन्स पास ऑन करत जावा, गोल्ड घेत जावा, पास ऑन करा, त्याच्या अगेन्स्ट करन्सी घ्या, करन्सीच्या अगेन्स्ट गोल्ड घ्या, राईट. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम, कारण फर्स्ट वर्ल्ड वॉर नंतर सेकंड वर्ल्ड वॉर लगेच झाला होता. बरोबर. परत ह्या कंट्रीज त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाल्या आणि यावेळेस US नी प्रत्येक म्हणजे ॲम्युनिशन ज्यावेळेस ते विकत होते त्याच्या अगेन्स्ट त्यांनी गोल्डचं रिझर्व्ह वाढवत गेले. अँड वर्ल्ड वॉर 2 संपेपर्यंत US कडे जगातला 70% प्लस गोल्ड रिझर्व्ह झाला. ओ माय गॉड. आणि तिथं हा पूर्ण गेम चेंज झाला की पाऊंड गेला मागं आणि US डॉलरला त्यांनी प्राधान्य दिलं. बिकॉज सर्वात जास्त रिझर्व्ह, तुम्ही कोणतीही करन्सी केव्हा प्रिंट करू शकता की ज्यावेळेस तुमच्याकडे तेवढ्या अमाऊंट ऑफ व्हॅल्यू ऑफ गोल्ड आहे तरच तुम्ही त्याला प्रिंट करू शकता. ह्याचा अर्थ काय झाला की 70% ऑफ रिझर्व्ह ज्यावेळेस US कडे आला तर ऑटोमॅटिकली 70% ऑफ इकॉनॉमी प्रिंटिंगची त्याच्याकडे आली. तो पाहिजे तेवढं करन्सी छापू शकतो आणि ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यांनी एकच ज्यावेळेस आणि इकॉनॉमिकली फायनान्शियली प्रत्येक कंट्री डेटमध्ये होती, बरोबर, अदर दॅन US आणि बाकी छोटे मोठे कंट्रीज, पण त्या कंट्रीजचं एवढं नाही जेवढं USचं होल्ड होता. आणि US त्यामुळेच सुपर पॉवर झाला आहे की त्याच्याकडे तो गोल्डचा रिझर्व्ह होता, त्याच्या अगेन्स्ट तो करन्सी प्रिंट करू शकत होता आणि त्यांनी त्यावेळेस प्रत्येक कंट्रीला US डॉलरमध्ये ट्रेड करण्यासाठी कन्व्हिन्स केलं आणि आजच्या तारखेला US डॉलरच डॉमिनंट आहे आज तारखेपर्यंत. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण जर स्टॅट्स चेक केले तर जगातल्या 10 अशा देश की ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त सोनं आहे, 1 नंबरवर US आहे, आपण आहोत 9 नंबरवर. म्हणजे जपान आपल्यावरती आहे. तर आपण म्हणजे क्वार्टर 3rd 24चा रिपोर्ट असा आहे की आपण 2025मध्ये फर्स्ट 2 क्वार्टरमध्ये जर त्या पद्धतीनं ग्रो केलं तर वी कॅन टेक ओव्हर जपान, राईट, टू ऑन द प्लेस ऑफ की रिझर्व्ह पार्ट अँड ऑल. सो यू आर राईट. जर तुम्ही विचार करा, माझा हाच पॉईंट आहे की जर एखादी इकॉनॉमी वर्ल्डमध्ये सुपर पॉवर होण्यासाठी जर गोल्डचं बॅकअप यूज करू शकते तर त्या गोल्डमध्ये काय पॉवर आहे. आणि ज्यावेळेस एक कंट्रीचं फायनान्स आपण ठरवू शकतो की जर ह्याच्याकडे एवढा रिझर्व्ह आहे तर ही कंट्री एवढी पॉवरफुल आहे, तर आपण आपल्या घरात हा गोल्ड रिझर्व्ह का नाही ठेवायला पाहिजे, हा रिझर्व्ह का नाही यूज करायला पाहिजे. भले तुम्ही छोट्या अमाऊंटनी करा, पण जेवढं पण आहे आपल्याकडे त्याच्यात आपण ते यूज करू शकतो ना. तो रिझर्व्हच आपल्याला आज नाही उद्या कामाला येणार आहे. अगदी बरोबर. येस. सो नाऊ द थिंग्स हॅव चेंज्ड. म्हणजे गोल्ड घेण्याच्या पद्धती पण बदलल्यात. तर मग व्हॉट आर द वेज टू बाय गोल्ड? कुठले असे बाकी सगळे मार्ग आहेत की ज्याने आपण गोल्ड खरेदी करू शकतो? म्हणजे इन्स्टेड की ज्वेलरी शॉपमध्ये जाणे, तिथून घेणे, ते ट्रेडिशनल मेथड सोडली तर असे कुठले मेथड्स आहेत? असे तर भरपूर मेथड्स आहे ज्याने तुम्ही ऑनलाईन म्हणजे बॉन्ड्स खरेदी करू शकता किंवा ETF आहेत किंवा डिजी गोल्ड आहे. जसं आम्ही डिजी गोल्ड लॉन्च केला आहे आमचा कावेडियाचा, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं गोल्ड एव्हरीडे परचेस करू शकता. की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आज छोटी अमाऊंट आहे, 5,000 आहे, 5,000मध्ये आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन कोणतंही गोल्ड घेण्यास आपल्याला काही भेटत नाही की बाबा काय येणार त्या 5,000मध्ये, तर आपण ते त्या दिवशी तो रेट त्या 5,000चं मध्ये ब्लॉक करू शकतो. ओके. हां, आणि तेवढं डिजिटली तुम्हाला तो गोल्ड तुमच्या मोबाईलमध्ये भेटून जातो. असं हळूहळू तुम्ही तो गोल्ड कलेक्ट करू शकता आणि पुढं जाऊन ज्यावेळेस आम्हाला किंवा ग्राहकाला एक हँडसम अमाऊंट ऑफ गोल्ड जमा झालं त्यावेळेस तो त्याच्या अगेन्स्ट तो एक्सचेंज करून त्याला नवीन ज्वेलरी तो खरेदी करू शकतो. सो दिस इज रिडीम करू शकतो. तो दॅट इज खूप इझी वे आहे आता गोल्ड परचेस करण्याचा, ज्यांनी तो छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये टाकू शकतो, पाहिजे तेव्हा टाकू शकतो, पाहिजे तेवढा वेळेस टाकू शकतो. आणि काय होतं ना की आज आम्ही परचेस करायचा विचार करतो आजच्या रेटमध्ये, आणि जोपर्यंत आपण ती अमाऊंट गोळा करतो रेट अजून वाढलेले असतात.
तर तेवढं गोल्ड येईना. तर कस्टमरचा हा प्रॉब्लेम आम्ही ज्यावेळेस बघितलं तर ते डिजी गोल्ड आम्हाला थोडं कन्व्हिन्सिंग पार्ट वाटलं कस्टमर पॉईंट ऑफ व्ह्यूने, की चला कस्टमर ॲटलिस्ट 5,000 का होईना 5,000 बरोबर. टाकले, 5,000मध्ये जेवढं गोल्ड आलं डिजिटली मे बी 10 दिवसांनी त्याच्याकडे 3,000 आले, 3,000चं घेतलं, परत 2,000 आले, 2,000चं घेतलं, 50,000 आले, 50,000 घेतलं, असं करत करत ती येऊन रिडीम करून एक आपल्या मनपसंतीची ज्वेलरी ती खरेदी करू शकते. एक्झॅक्टली. येस. जसं आपण लास्ट पॉडकास्टमध्ये म्हणलो होतो की लाईफस्टाईल आता चेंज होतीये, खर्चाच्या व्याख्या चेंज झाल्यात आणि हे सगळं होत असताना थोडी मौज मजा याच्यासाठी आपण जास्तीचे पैसे खर्च करू लागलोय. पण हे सगळं करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे प्रेक्षकांनो, की आपण जी मौज मजा करतो त्याच्यातले काही भाग आपण जर डिजी गोल्ड किंवा गोल्ड बाईंगचे जे वेगवेगळे मेथड्स आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला चालू केले तर मला असं वाटतं की एक हँडसम अमाऊंट काही काळानंतर जमा होऊ शकते आणि मग अर्थातच ती आपल्याला अडीअडचणीच्या काळात किंवा त्यातून अजून कुठं दुसरी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तिथं ती उपयोगी ठरू उपयोगी शकते. येते. राईटली येस. थँक्यू रोहितजी. धन्यवाद. किंवा लोक जे कस्टमर्स आहे ते स्वतःला माझ्यासोबत ॲज अ फॅमिली मेंबर मला समजतात. तो जो प्रेम आहे ना दॅट इज त्याला मी म्हणजे परत त्यांना देऊ शकत नाही. हे मागच्या साईडनी आतमध्ये जाणे, फर्स्ट फ्लोअरवर शोरूम उघडणे हे मला वाटत नाही कुठं आहे किंवा आहे तर सक्सेसफुल आहे हे मला वाटत. झोपलो यासाठी नाही की बाबा आतापर्यंत जे केलं आहे ते असं बॅकफायर नाही व्हायला पाहिजे कुठं, की बाबा अरे आता ठीक आहे ना आपण एकदम फ्लोमध्ये निघून गेलो, शोरूमचं डेव्हलपमेंट केली, पण कस्टमरच जर येत नसेल मागं तर मग काय कामाचं एवढा मोठा शोरूम करून सुद्धा. आणि त्यांना जेवढा आनंद झाला ना मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या कस्टमरला झाला, की बाबा एवढा मोठा शोरूम, आपला शेट, आपली लोक, आपला रवी. हे बघा मी बिझनेस करतो, सगळ्या डिसिजन्स माझे असतात, ह्यात काही वाद नाही, पण प्रत्येक डिसिजन मागं माझी वडिलांसोबत एक हे असतं की बाबा पप्पा नेक्स्ट स्टेप ही अशी आहे, असं डेव्हलपमेंट करायचं आहे, काय करू, त्यांचं नेहमी मी सजेशन घेत असतो. त्यामुळे हेच तर सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही सर्वात मोठा तुमचा ॲसेट ज्याच्यावर तुम्ही भरोसा ठेवू शकतो त्याला तुम्ही ठेवलं घरी आणि स्वतः तुम्ही बाहेर शोधताय की कोण असं भेटेल का की हे सगळं सांभाळू शकतो. तर तिथून ही थिंकिंग चेंज झाली.